नमस्कार. सुनील माने बागी सोचमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. पुण्यात गेल्या आठवड्यात प्रचंड मोठ्या पावसामुळे पूर आला आणि अनेकांच्या घरात, प्रामुख्याने वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये आणि यावेळच्या आणखी संख्या वाढलेल्या अपार्टमेंट्समध्ये अनेक ठिकाणी पाणी नदीतनं जे पात्रातनं बाहेर आलं, रस्त्यांवरून जे व्हायला लागलं, त्याचं सगळं पाणी पुणे शहरात पसरल्याचं चित्र आपल्याला दिसलं. जवळपास निम्म पुणे शहर अशा पद्धतीने पुराच्या पाण्याने वेढलं जाणं आणि हे चित्र पाहणं माझ्यासारख्या अनेक वर्ष, अनेक दशकं पुणे शहरात राहणाऱ्या वाढलेल्या माणसाला दुःखदायक आहे. याला वेगवेगळी कारणं आता सांगितली गेली आहेत की नदीच्या पात्रात भराव टाकले गेले, बांधकामं झाली, ब्ल्यू लाईन रेड लाईनमध्ये बांधकामांना परवानगी मिळाली का बांधकामं झाली त्याचा प्रॉब्लेम आहे. नदी सुधारचा प्रोजेक्ट, त्याच्यामुळं रस्त्यांचे सगळे जे काही तयार केलेत नदीला लागून नदीच्या पात्रात भराव टाकले, त्याच्यामुळं सुशोभीकरण झालं, त्याच्यामुळं पात्र पाणी सोडून सगळं बाहेर पडल्यामुळे पात्राची जी काही स्वरूप आहे, व्यापकता आहे, ती मोठी वाढली आणि ते पाणी रस्त्यांवर यायला लागलं. पानशेतच्या पुरानंतर खरं तर पुण्यासारख्या शहरात खूप मूलगामी प्लॅनिंग करून पूरग्रस्तांना नदीचं पाणी कुठं कुठे जातं, नाल्यांचं पाणी कुठे येऊन मिळतं, किती वाढतं, याचा परिपूर्ण अभ्यास करून एक व्यवस्थित आराखडा करून या सुधारणा करायला पाहिजे होत्या असं मला वाटतं. पण गेल्या काही वर्षात पुण्यात बांधकामांचं वाढलेलं प्रमाण, लोकसंख्या कंटिन्यू वाढत राहणं, वाहनांची संख्या वाढत राहणं, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. आणि हा प्रश्न मला असं वाटतं की येत्या पुढच्या काळात अतिशय ड्रास्टिक, अतिशय क्रांतिकारी पावलं उचलली नाहीत तर सुटेल असं काही दिसत नाही. अनेक ठिकाणी नदीतलं पाणी अडण्यासाठी अनेक कृत्रिम पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत. त्या प्रशासनाला दिसत नाहीत का तर अनेक अधिकारी त्या भागात राहतात, फिरतात, त्यांनी पाहिलेलं असतं, पण त्याच्याकडे दुर्दैवाने प्रशासन डोळेझाक करतं. वेगवेगळे हितसंबंध गुंतलेले असतात. दुर्दैवाने असेच गोष्टी नदीच्या आसपास राहणाऱ्या लोकांना प्रामुख्याने जास्त ते या पुढच्या काळातही आता सोसावं लागणार आहे. कारण नदीचं पाणी आपण बहुत तशा खूप वेगवेगळ्या गोष्टी तयार करून अडवून ठेवलंय आणि त्याचा बॅकवॉटर जो धरणात जायला आपण बघत असतो की धरणातलं पाणी अडवून आपण मागे बॅकवॉटर तयार होतं, आता शहरातल्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या भागात बॅकवॉटर तयार होत आहे. नदीच्या आसपास प्रामुख्याने पुण्यात साधारण 500 झोपडपट्ट्या आहेत. त्या झोपडपट्ट्या काही डोंगरावर आहेत, काही नदीच्या आसपास जास्त प्रमाण आहे त्यांचं. सर्व झोपडपट्ट्यांमध्ये प्रामुख्याने पाणी शिरतं, त्यांचे संसार उद्ध्वस्त होतात, मुलांचे, शाळांचे सगळे दप्तरांपासून सगळ्या गोष्टींची आपण दरवर्षी बघतो की ह्या लोकांना महापालिकेच्या शाळांमध्ये, अन्य निवारा केंद्रांमध्ये तात्पुरतं स्थलांतरित केलं जातं. 4-8 दिवस त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते. काही समाजसेवी संस्था काम करतात, राजकीय नेते मंडळी आम्ही कसं काम त्यांना मदत करतो असं दाखवण्यासाठी मग पुढे येतात. पण हा मूलभूत प्रश्न आहे आणि तो सोडवायला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून ना प्रशासनाचं ना राजकीय व्यवस्थेचं एक त्या दिशेने काम होत आहे आणि हेच पुण्याला काम करण्याची गरज आहे. कारण प्रत्येक वेळी संकट आलं की फक्त त्याची चर्चा होणार, मोठी प्रसिद्धी होणार. स्वतः मुख्यमंत्री आता 2 वेळा येऊन गेले, त्याच्यात राजकीय भाग किती आहे आणि मदतीचा भाग किती आहे हा वेगळा विषय. पाटील इस्टेट नावाच्या झोपडपट्टीत ते गेले, त्या लोकांना मदत करण्याचं सांगितलं, तेच लोक आता परत तक्रार करतायत की आमच्यापर्यंत मदत पोचली नाही. त्यामुळे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून प्रशासकातले चांगले अधिकारी, चांगल्या पद्धतीने काम करणारे, नियोजन करणारे लोक, काही तज्ज्ञ यांच्याबरोबर बसून पुण्यात जे काही प्रश्न निर्माण झाले त्यातला हा पावसाळ्यातला खूप मोठा प्रश्न आपल्या समोर येतोय. गेल्या काही वर्षांपूर्वी आंबील ओढा नावाचा जो पर्वतीजवळ भाग आहे
त्या आंबील ओढ्याच्या भिंतीचं पाणी, एक भिंत अडवून सगळं पाणी अडलं, भिंत बांधली गेली, ती भिंत पडली आणि खूप मोठा लोकांना त्रास भोगायला लागला. तिथं सगळ्यांचं आर्थिक, जीवित या सगळ्या पद्धतीने आपल्याला तो त्रास पाहायला मिळाला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपयाची घोषणा केली की ती संरक्षक भिंत आम्ही उभी करून देऊ. तेव्हापासून आतापर्यंत 200 कोटी रुपयाचं काय झालं, हा प्रश्न आता पुणेकरांच्यासाठी समोर असून उभा आहे. की आपण जाहीर एक करतो, नियोजन करतो, त्याचे एस्टिमेट मागवतो आणि त्याचं पुढे काय झालं हे काहीच कळत नाही. यात वेगवेगळे हितसंबंध गुंतलेत का, त्यामुळे कामं होत नाहीत का, हे सगळं पाहायची गरज आहे. पुण्याचे प्रश्न सोडवणारे लोक हवेत. मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षात ज्या लोकांनी प्रश्न सोडवण्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती, त्यांनी काम करायला पाहिजे होतं, ते भूमिका फक्त मांडत राहतात, काम करू शकत नाहीत. आणि जर आत्ताही त्यांच्याच हातात सूत्र असतील तर हे निर्माण झालेले प्रश्न जे त्यांच्या काळात निर्माण झालेत ते आता कसे सुटतील, हा मूलभूत पुण्यासाठी प्रश्न आहे. त्यामुळे पुण्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागेल. झोपडपट्ट्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर SRA खूप फार वेगाने काम करून या लोकांचे प्रश्न सोडवायला, सामंजस्याने, मतैक्याने प्रश्न सोडवायला लागतील. आपण ते सोडवतो का, हा मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळे पुण्याला जर खरंच एक सक्षम नेतृत्व द्यायचं असेल, एक सक्षम पद्धतीने काम करायची यंत्रणा उभी करायची असेल तर खूप मोठी राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती लागेल. धन्यवाद.